तर हॅलो पब्लिक, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आपल्याला लग्नाला जायचं होतं जळगाव येथे. मग काय मित्रांनो, आपल्या मित्राची स्कॉर्पिओ गाडी बुक केली होती. मग सगळे मित्र एकत्र येऊन चाललो होतो लग्नाला. कैसा लगा मेरा मजाक? Once more! Once more! Once more! ये फंस गया सीएम. तर मित्रांनो, समाभाऊच्या म्हणण्याप्रमाणे गाडीमध्ये डिझेल टाकून घेतलं. आपले सगळे मित्र नाही का खाली उतरून गेले होते की भाऊ हा किस्सा डिझेल टाकतो तिथचं नाही. तर या काकांना पण मित्रांनो व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. ते बोलले मला घ्या, म्हणलो बरं चला काकांना पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकू. मित्रांनो, ती काका पण विचार करत होते, अरे तुम्ही डिझेल टाकायला सगळे का बरं का गाडीच्या खाली उतरले. आम्ही सर्व चाललो लग्नाला, आमच्या मित्राच्या लग्नाला. अच्छा ठीक है. आणि आमच्याकडे जादूगार होता. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. चला बाकीचं आपण रस्त्यानं दाखवू. मैं तो कुछ और ही समझ रहा था. तर मित्रांनो, यांच्यामध्ये लहान फक्त अण्णा मीच होतो. मग काय यांनी आम्हाला डायरेक्ट मागं बसून दिलं होतं. तर मित्रांनो, यांना बोललो काय घ्यायचं असेल ते इकडेच घेऊन टाका, गाडी थांबणार नाही परत आपली. अय भाऊ काय करतोय. अरे मित्रांनो, यांनी तर माझ व्हिडिओ घेऊन टाकली. तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो आता जळगावकडे. मग काय सगळे गाडीत बसले, म्हटलं चला पुढे जाऊन थोडी नाही का व्हिडिओ घेऊन टाकू. मग काय गुड्डू का कॅमेरा दिला. गुड्डी गेला मस्त पुढं पळत पळत. म्हणलो भाऊ नीट व्हिडिओ घे गाडीची. तर मित्रांनो, गुड्डूला मस्त उन्हामध्ये पाठवलं. म्हणलो जाय पहिले गाडीची व्हिडिओ घे आपल्या, कारण बाकीच्याला कळायला पाहिजे की लग्नाला चालली. मग काय मित्रांनो, गाडी वगैरे आली होती या भाऊन. तर मित्रांनो, गाडीचा दरवाजाच उघडा ठेवला होता. म्हटलं ए लावून घ्या रे पाडशाल. तर मित्रांनो, भैया बोला ते माझ्या फोन मी व्हिडिओ काढतो. म्हटलं बरं भाऊ घे, पण आपले चेहरे नको घेऊ जास्त नाही का. पण तो भाऊ तो काय आमच्याकडे दाखवत होता भाऊ. त्याला बोललो पुढं दाखव काही. तो वगैरे हात वर करीत होता. तर पुढे बघू शकता मित्रांनो, हे किती गर्दी करून बसले होते. आमचं तरी मागं बरं होतं, पण हे पुढे डायरेक्ट मांडीवर बसले होते एकमेकांच्या. म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे, चला लग्नाला जायचंय म्हटलं काय थोडी गर्दी करावंच लागेल. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. तर मित्रांनो, बाकीचे गाड्यावाले पण विचार करत होते, अरे एवढे एका गाडीत कसं काय बसले. तर मित्रांनो, सगळ्याचं लक्ष पुढं होतं आणि ऊन पण खूप झालं होतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती ऊन आहे बाहेर. तर मित्रांनो, यांना बोलवड आपण डायरेक्ट ट्रक करू पुढच्या वेळेस, म्हणजे गर्दी नाही होणार आपल्याला जायला कुठं. तर मित्रांनो, तिकडे गेल्या गेल्या पहिल्यांदा आईस्क्रीम घेऊन टाकल्या. हा भाऊ पाकाचा खातोय आईस्क्रीम. हा भाऊ तर काय हसायला लागला. म्हणलो ए भाऊ जाऊ दे, नका हसू त्याला. तर लग्न वगैरे लागून गेलो होतो मित्रांनो. सगळे जेवायला बसले होते नाही का, सगळे वाट बघत होते कधी येईल कधी नाही. म्हणलो भाऊ थोडं थांबा येईल. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तर मित्रांनो, जेवण करायला पण खूप टाइम होऊन गेला होता. त्यात हा भाऊ चिडून गेला. म्हटले तिकडे वाढ राहिली इकडे वाढते नाही, मग काय करायचं आम्ही लग्नाला येईल. मित्रांनो, यांना असं झालं होतं का हसावा की रडावा नाही का. अरे जेवणच्या यांना कंटाळून गेले नाही का सगळे. अरे भाऊ काय करावं काय नाही, यांना असं झालं होतं. तर जेवण वगैरे झालं मित्रांनो, आपण निघालो होतो आपल्या घराकडे. मग काय कोणी यायलाच तयार नव्हतं मित्रांनो, सगळे लग्नामध्ये बिझी होते तिकडे फिरायला. म्हटलं चला आपण एखादा शूट घेऊन टाकू इकडे कॅमेरामध्ये. तर मित्रांनो, सचिनला बोललो बोल दोन शब्द, पण सचिन काय बोलायला तयार नव्हता. आणि तो गाडीत बसायला गेला तर त्याला जागा नव्हती मित्रांनो नाही का. आधीच कोणतरी जागा घेऊन टाकली त्याची. म्हटलं जाऊ दे भाऊ, कुठं तरी बसून घे एका जागेवर. हा भाऊ बघा ना कसा खाली बसलाय मित्रांनो. अण्णा भाई तर गॉगल वेगल लावून बसले मस्त. तर मित्रांनो, सगळे गाडीमध्ये येऊन गेले होते. आपल्याला निघायचा टाइम झाला होता नाही का. मग निघालो आपल्या घराकडे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.